प्रत्येक 36 तालुक्यामध्ये ही परिवर्तन सभा आम्ही रॅलीच्या स्वरूपात आम्ही घेतलेली आहे। 2 सभा जे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि पवारसाहेबांची झाल्यानंतर ह्या रॅलीचा नियोजन केलेल्या युवकांचा मोठा उत्साह आम्हाला पाहायला मिळालेला आणि विशेषतः परिवर्तन का करावं आणि परिवर्तनसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हा पर्याय काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही करण्याची भूमिका आम्ही घेतोय। आज 18वी सभा आज मी पूर्ण केलेली आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये संपूर्ण मुंबई शहराचं देखील सर्व सभांचं आयोजन आणि नियोजन पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल। यातून लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते जनतेसमोर आणण्याचं काम आम्ही करतोय। त्यात कसं निरसन होईल आणि कशा प्रकारे आपली फसवणूक आज केंद्र आणि राज्य सरकारमध्ये बसलेले सत्ताधारी करतायत। महानगरपालिकेमध्ये 20 वर्षांमध्ये आवाज कोणाचा म्हणून म्हणणारी लोक आज मुंबईकरांचा आवाज ऐकायला तयार नाही। भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आज हे लोक एकमेकांवरती आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र मुंबईकरांसाठी काही या 5 आणि 20 वर्षामध्ये हे देऊ शकले नाही, हे जनतेपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करतो। सर, महादेव जानकरांवर आता गुन्हा दाखल होतोय हे तुम्ही पाहिलं असेल की डायरेक्ट एक राज्याचा कॅबिनेट मंत्री सरसकट अशातला आरोप करतोय। आमची अपेक्षा होती की सरकारनेच हे करायला पाहिजे होतं, निवडणूक आयोगांकडे जायची गरज लागली नसती, पण हे सर्व प्रकार मीडियाच्या समोर आल्यानंतर त्वरित निवडणूक आयोगाने दखल घेतली। मला आश्चर्य वाटते की मुख्यमंत्री चुप का? हेच मुख्यमंत्री ज्यावेळी आरोप इतरांवरती होत होते, राजीनामा घेतल्याशिवाय कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही म्हणून सांगत होते, तब्बल 20 मंत्र्यांवरती आरोप होऊन पण एकही मंत्र्यांचा राजीनामा दिला जात नाही। उलट पक्षी आज जानकर सारख्यांना पण देखील सांभाळण्याची भूमिका नामुष्की जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे येत असेल तर यापेक्षा दुर्दैव या राज्याचा नाही। सर, मागील गोवंडीमध्ये नवाब मलिक आणि संजय दिना पाटील यांच्यामध्ये वादविवाद झाले होते, फायरिंग झाली असं नवाब मलिक यांचं म्हणणं होतं। दिल जमा झाली आहे का काय? दोघांच्यामध्ये एका वॉर्डाच्यासाठी काही गैरसमज होते, त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमज होते, ते सर्व गैरसमज दूर करण्यात आलेले आहेत। प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्णय घेतलेला आणि दोघांनी मिळून या पुढच्या काळामध्ये जसं अगोदर आम्ही काम करत होतो सर्व गैरसमज दूर करून घेऊन मिळून काम करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। फायरिंग झाली होती असं नवाब मलिक यांचं म्हणणं होतं। त्यांचं नाही यामध्ये पोलिसांकडे गुन्हा दाखल झालेला आहे, मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे। जसं आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती झाले हा त्यांचा कास होता, किंबहुना त्यांनी ते आरोप केले होते, किंबहुना त्यांचा समज किंवा गैरसमज होता। या सर्ववरती संघटनात्मक आम्ही त्याच्यावरती पडदा आम्ही टाकलेला आहे, जो गैरसमज दूर आहे। मात्र पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऑफ मॅटर आहे, जी काही पोलिसांची इन्व्हेस्टिगेशन आहे त्यातून ते सर्व बाहेर येईल। असं वाटत नाही की सर राष्ट्रवादीचं त्यामुळे नाव कुठेतरी खराब झालं होतं, त्याच्यामुळे जे येणारे ही अत्यंत ही दुर्दैवी घटना होती, ही व्हायला नको होती, ही टाळता आली असती जर हे गैरसमज अगोदर देखील एकमेकांशी बसून स्पष्ट करता आले असते। मी स्वतः या दोघांशी त्या दिवशी दिवसभर बोलत होतो, पण दोघांचा गैरसमज एवढं झालं होतं की ते ऐकण्याच्या पलीकडे गेले होते। मात्र आता एकत्रित आल्यामुळे तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे जे लोकांच्या मनामध्ये एक निर्माण झाला होता तो गैरसमतीतून झालेला हे स्पष्ट झालेलं आहे आणि परत जिद्दीने आणि जोमाने आता आम्ही सर्वजण मिळून कामाला लागलो। नवाब मलिकांना परत प्रवक्तेपद देणार, ह्याच्या अगोदर पण ते प्रवक्ते होते, आजही आणि ते उद्या प्रवक्ते, हे राष्ट्रीय प्रवक्तेपद होते, त्यांचा पद या अगोदर देखील काढला गेला नव्हता आणि पुढेही काढण्याचा काही प्रश्न येणार नाही। ते पहिल्यापासून पण प्रवक्ते होते, आताही होते। हे 2 व्यक्तींचा वैयक्तिक हा गैरसमज होता, तो देखील दूर झाला।